श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। त्याचवेळी देशामध्ये मोठ्या घडामोडी होत होत्या। सायमन कमिशन हिंदुस्थानामध्ये आले आणि त्याला फार मोठा प्रतिकार झाला। त्याच्यावर संपूर्ण बहिष्कार पडला। वृत्तपत्रात यासंबंधी आलेले टीकात्मक लेख आणि चर्चा मी मन लावून वाचत होतो। दिवेकर वैद्यांच्या बैठकीतही त्यासंबंधी चर्चा होत, त्याही मी मन लावून ऐकत होतो। क्रांतिकारक चळवळींनीही याचवेळी एक नवीन उग्र रूप धारण केले होते। सायमन कमिशनच्या बहिष्काराच्या आंदोलनात पंजाबमध्ये लाला लजपतराय यांच्यावर लाठीमार झाला आणि देशामध्ये सर्वत्र एक असंतोषाची लाट पसरली। अनेक क्रांतिकारकांना तुरुंगात डांबण्यात आले, तेथे त्यांचे अनन्वित छळ केले गेले। नोकरशाहीचा ज्यांच्यावर राग होता अशा अनेकांना लाहोर कटाच्या जाळ्यात गुंतवले होते। याच सुमारास किंवा याच्या थोडे पुढे पाठीमागे माझ्या भावविश्वात क्रांती करणारी एक विशेष घटना घडली। ती घटना म्हणजे यतींद्रनाथ दास यांनी सुरू केलेले आमरण उपोषण। वस्तुतः लाहोरच्या कटाशी यतींद्रदासांचा दुरान्वयानेही संबंध असल्याचा पुरावा इंग्रजांकडे नव्हता, परंतु 20 सालच्या असहकाराच्या चळवळीत त्यांनी भाग घेतल्यामुळे सरकारचा त्यांच्यावर दात होता। 5 वर्षात त्यांना 4 वेळा तुरुंगात डांबण्यात आले। चौथ्यांदा जेव्हा ते मैमनसिंगच्या तुरुंगात होते तेव्हा त्यांचा इतका छळ झाला की वैतागून त्यांनी जेल सुपरिटेंडंटशी 2 हात केले। त्यामुळे त्यांना अंधार कोठडीची प्रखर शिक्षा देण्यात आली। राजकीय कैद्यांना गुन्हेगारासारखी मिळणारी वागणूक पाहून सात्विक संतापाने यतींद्रांनी तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले होते। त्या अगोदरच सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनीही उपोषण सुरू केले होते। या उपोषणाने त्यावेळी सर्व देशाचे लक्ष खेचून घेतले होते। पहिले 4-6 दिवस गेल्यानंतर सर्वांनाच अतिशय काळजी वाटू लागली आणि मी तर आमच्या शेतावरच्या झोपडीतून गावामध्ये यतींद्रनाथांच्या उपोषणात त्यांची प्रकृती कशी आहे हे पाहावे म्हणून वृत्तपत्र पाहण्यासाठी दररोज येऊ लागलो। क्रांतिकारकांच्या या उपोषणाने मी अस्वस्थ झालो होतो। यतींद्रदासांची प्रकृती उपवासामुळे दिवसेंदिवस खंगत चालली होती। माझी अस्वस्थताही प्रत्येक दिवशी वाढत होती। वर्तमानपत्रातून त्यावेळी येणारी वर्णनेही हृदयद्रावक होती। यतींद्रनाथांच्या शरीरावर प्रेतकळा आल्याचे वाचून तर मी बेचैन झालो, घायाळ झालो। क्षणाक्षणाला ते मृत्यू समीप जात असल्याची कल्पना मला अस्वस्थ करून सोडित असे। ब्रिटिश सरकारचा निष्ठुर अमानुषपणा यमासही लाजविणारा आहे, असे मला वाटे। जामीन देण्याच्या अटीवर सरकारने त्यांची मुक्तता करण्याचा अनुचित उदारपणा दाखवला, पण स्वतः यतींद्रनाथांची अशा नामुष्कीला तयारी नव्हती। त्यापेक्षा इहलोकीच्या बंदिवासातून सुटका करून घेण्याचे त्यांनी ठरवले असावे। अखेर तो दुष्ट दिवस उगवला। एके दिवशी लाहोरच्या तुरुंगात भर दुपारी 1च्या सुमारास प्रखर सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी प्राणाहुती दिली।
मातृभूमीसाठी कणाकणाने झिजून त्यांनी तेजस्वी आत्मार्पण केले. या घटनेने मी बेचैन झालो. माझ्या बालमनावर या घटनेचा खोलवर परिणाम झाला. देशासाठी प्राणार्पण करणारे यतींद्र माझे कोणी निकटचे आप्त आहेत असे मला वाटू लागले. दैनंदिन व्यवहार चालू होते, पण मनातून मी कुठेतरी हरवलो होतो. दुःखाच्या खोल गर्तेत सापडलो होतो. कुठे जावे, काय करावे, कोणाला सांगावे काही सुचत नव्हते. बधीर मनाने मी रानातील झोपडीकडे चालू लागलो. चालता चालता रडायलाही लागलो. साऱ्या चराचरात वातावरण मला कुंद वाटू लागले. वस्तीवर पोहोचलो तेव्हा कडूसे पडले होते. जमिनीवर अंग टाकले आणि निपचित पडून राहिलो. पोटात भूक असूनही अन्नावरची वासना उडाली होती. रात्रीच्या अंधारात आकाशात शून्य दृष्टीने पाहत होतो. त्यातील तारकापुंजात यतींद्रनाथ कुठे दिसतात का हे वेड्यासारखे पाहत होतो. परंतु जवळजवळ 90 दिवस किंवा कदाचित अधिकही असतील. एका मानसिक क्रांतीतून यतींद्रनाथांनी धैर्याने हे उपोषण पुढे चालू ठेवले. राजबंद्याच्या हक्कासाठी ब्रिटिश सत्तेच्या निषेधार्थ केलेला उपवास म्हणजे एक मोठी तपश्चर्या होती. त्यांची तपश्चर्या त्यांच्या मृत्यूने त्यांनी पुरी केली. एवढे मात्र खरे की या घटनेमुळे माझ्या मनोवृत्तीत आमूलाग्र बदल झाला. देशात घडणाऱ्या घटनांचे अर्थ समजावून घेण्याच्या मनस्थितीपर्यंत पोहोचलो. जातीय विचारांच्या संकुचित कोडवाड्यातून बाहेर पडण्याचा माझा विचार पक्का झाला. आपण आपले जीवन देशकार्यालाच वाहायचे हा निर्णय माझ्या मनाने घेतला. छोट्या छोट्या जातीय किंवा धार्मिक प्रश्नांचे थोडेफार आकर्षण त्यापूर्वी माझ्या बालवयात होते, पण माझे विचार आता हळूहळू स्पष्ट होत चालले होते. हेही तितकेच खरे होते. संकुचित वृत्तीने काम करण्यापेक्षा कुठल्या तरी व्यापक दृष्टीने काम केले पाहिजे अशी मनाची घडण होत होती. यतींद्रनाथांच्या मृत्यूने माझा दृढ निश्चय झाला आणि हा प्रश्न मी माझ्यापुरता सोडविला. कणाकणाने आणि क्षणाक्षणाने ज्यांच्यासाठी देहत्याग करावा अशी ध्येये आणि कामे या देशात आहेत. एका अर्थाने माझा आपल्या मनाशी निर्णय झाला. मला माझ्या आयुष्याचे सार समजले आणि सूर सापडला असे म्हटले तरी हरकत नाही. प्लेग संपल्यानंतर रानातून गावात आल्यानंतर मी माझ्या मित्रांशी याबाबत बोलू लागलो, चर्चा करू लागलो. तेव्हा माझ्या मित्रांकडूनही मला अनुकूल प्रतिसाद मिळत गेला. छत्रपती मंडळ आणि हरिभाऊ लाड यांच्या भोवती आम्ही तरुण मंडळी एका नव्या विचाराने भारून काम करू लागलो. गणपतराव तासगावहून परत आले होते. त्यांच्याशीही मी याबाबत बोललो. त्यांनी सांगितले, तुला पटत असेल तसे कर, पण आपल्या कुटुंबाची परिस्थिती तू नजरेआड करू नकोस. पुढे ते म्हणाले, आपल्यासाठी आपले थोरले बंधू घरापासून दूर राहून नोकरीचे कष्ट करीत आहेत. आपली आई आपल्यासाठी कष्ट करून आपले शिक्षण करते आहे, हेही विसरू नकोस. त्यांचे हे म्हणणे ऐकून मी पुन्हा संभ्रमात पडे. वाटे की गणपतराव म्हणतात ते खरे आहे. माझी आई ही आम्हा सर्वांची शक्ती आहे. आम्ही काय वाचतो आणि काय बोलतो हे ती ऐकत असे, पण तिला त्यात भाग घेता येणे शक्य नसे. पण तिला वाटे की आपली मुले काही बऱ्या गोष्टी बोलतात, काहीतरी नवीन बोलतात, पण तिने आमच्या कामात किंवा विचारात कोठेही आडकाठी घातली नाही. पण एक गोष्ट खरी होती की ती आमच्यासाठी फार खस्ता खात होती. थोरल्या बंधूंचा पगार मुळातच कमी, त्यातून ते थोडेफार आमच्यासाठी पाठवीत असत. उरल्यासुरल्या गोष्टींसाठी माझ्या आईने खूप कष्ट सोसले. गणपतरावांनी जेव्हा आईच्या या कष्टांची आठवण करून दिली तेव्हा माझे मन भरून आले. यतींद्रनाथांच्या मृत्यूने मी किती हादरून गेलो होतो हे प्रत्यक्ष माझ्या आईने पाहिले होते. ज्या दिवशी यतींद्रनाथ वारले तो सबंध दिवस मी जेवलो नाही, रात्री झोपलो नाही हे तिने पाहिले होते. माझ्या मनाचा तिला अंदाज लागला नाही. तिला वाटे आपल्या मुलाला काहीतरी लागीर झाले आहे, म्हणून ती 4 मंडळीत त्यांच्या उपाययोजनेची चौकशी करू लागली.
मी आईला सांगितले, मला काहीही झालेले नाही, तू काही काळजी करू नकोस. पुढे तिला माझे म्हणणे पटले. तिने माझी चिंता करायचे सोडून दिले. ती म्हणे, बाबा, तू वाचतोस, हिंडतोस, फिरतोस, हे सगळे चांगले आहे, पण कुणा वाईटाच्या नादाला लागू नकोस. आपण गरीब असलो तरी आपल्या घराची श्रीमंती आपल्या वागण्या बोलण्यात आहे, रीतिरिवाजात आहे. ती कायम ठेव. तुला कुणाची नोकरी चाकरी करायची नसली तरी माझी हरकत नाही. मी कष्ट करून तुझे शिक्षण पुरे करीन, पण तू या शिक्षणामध्ये हयगय होईल असे काही करू नकोस. तुम्ही शिकलात तर तुमचे दैव मोठे होईल. आईने एका अर्थाने आम्हाला तिच्या या विचाराने जीवनाचे एक तत्त्वज्ञानच दिले होते. प्रपंच तीच चालवित होती, त्यामुळे त्यातल्या अडचणी तिला माहीत होत्या, परंतु ती धीर मात्र देत असे आम्हाला. आईच्या म्हणण्याचा गणपतरावांच्यावर फार परिणाम झाला आणि आपल्या कुटुंबाचे नशीब आपल्या कर्तबगारीने आपण बदलले पाहिजे असा काहीतरी विचार त्यांच्या मनात येऊन गेला. मॅट्रिकच्या वर्गात ते शिकत होते तेव्हा आम्ही ज्यांच्या घरी राहत होतो त्या श्री डुबल यांच्या कुटुंबातील एक विशेष सुशिक्षित करते सवरते तरुण गृहस्थ यांनी एक कल्पना काढली की शेती करण्यासाठी दूर इंदूर संस्थानात जावे. त्यांनी या योजनेत गणपतरावांना सामील केले. परिस्थिती अशी होती की इंदूर संस्थानामध्ये बरीचशी अशी शेती होती व ती पडून होती. श्री बाबूराव डुबल हे त्या तरुणाचे नाव. पुढे ते सैन्यातले मोठे अधिकारी होऊन निवृत्त झाले. त्यांनी या इंदूरच्या जमिनीच्या प्रकरणात तपशीलवार माहिती मिळवली आणि बरेचसे पैसे खर्च करून ती शेती करण्यासाठी इंदूरला जाण्याचे त्यांनी निश्चित केले. गणपतरावांनी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्धार केला. त्यांनी आपला निर्धार आईला व मला सांगितला. थोरल्या बंधूंनाही पत्राने कळविला. भाऊ हे धाडस करतो आहे, त्याला काही हरकत नाही असे मला वाटले, पण माझ्या आईला त्यांची कल्पना आवडली नव्हती. तिने गणपतरावांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण गणपतरावांनी तिची समजूत काढली. असे रखडत जीवन काढण्यापेक्षा अशा प्रकारचे काहीतरी नवीन धाडस केले पाहिजे. हे धाडस जर आम्ही आता केले नाही तर आपण आहोत असेच राहू. किती दिवस असे तू आमच्यासाठी कष्ट उपसत राहणार? आम्हालाच काहीतरी केले पाहिजे. आईने चर्चा बंद केली आणि जायला परवानगी दिली आणि 1-2 महिन्यांच्या तयारीनंतर श्री बाबूराव डुबल आणि माझे बंधू गणपतराव हे दोघेही इंदूरला जमीन मिळवण्यासाठी गेले. इंदूरला पोहोचल्यानंतर गणपतरावांची आम्हाला जी पत्रे आली त्यात इंदूर संस्थानातल्या एका जिल्ह्यात मरोठ म्हणून एक तालुक्याचे गाव होते. त्याच्या आसपास 150-200 एकरांचा जमिनीचा एक मोठा हिस्सा त्या दोघांनी शेती करण्यासाठी आपल्या नावावर करून घेतला आहे असे लिहिले होते. गणपतराव दूर परप्रांती गेल्याने नाही म्हटले तरी मला थोडी खंत होती, परंतु धाडस करून ते काहीतरी नवीन करत आहेत याबाबत अभिमानही वाटत होता. त्यांच्या मार्गात अडचणी येतील याची कल्पना नव्हती आणि मी कधी फारसा विचारही केला नव्हता. तारुण्यसुलभ असा हा साहसी प्रयत्न होता, परंतु अशा तऱ्हेचे शेतीचे काम करण्यासाठी साधनांची आणि संपत्तीची भरपूर तयारी पाठीमागे लागते, ती या दोघांनीही केली नव्हती. जी थोडीफार केली होती ती प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर संपली आणि मग त्यांच्यापुढे अडचणी उभ्या राहिल्या. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी काही पैसे उभे करावे किंवा काय असा प्रयत्न करण्यासाठी श्री बाबूराव मरोठहून कराडला परत आले. तेव्हा माझ्या आईला थोडासा धक्का बसला. तिने बाबूरावांना विचारले, गणपतची तब्येत कशी आहे? तुम्ही परत आला त्याला का नाही आणलेत? त्यांनी सांगितले, मी त्याला तेथे राहायला सांगितले आहे. साधनसामग्री घेऊन मी पुन्हा परत जाणार आहे. पण हे खरे ठरले नाही. साधनसामुग्रीची जुळवाजुळव ते करू शकले नाहीत. त्यांनी इंदूरला परत जायचे नाही असे ठरविले आणि आम्ही मात्र मोठ्या अडचणीत सापडलो. आईचा जीव बेचैन झाला आणि ती बेचैन झाली म्हणजे मी खूप निराश होई. कधी कधी डोळ्यात पाणी उभे राही.
माझा भाऊ दूरच्या प्रदेशात एकटा काय करील या चिंतेने मन व्याकुळ होई. बाबूरावांच्या कडून पत्ता घेऊन गणपतरावांना मी एक लांब लचक पत्र लिहिले. पत्र भावनाप्रधान होते. त्यामध्ये विचार असे काही असतील असे मला वाटले नाही. आई किती दुःखी आहे हे मात्र मी त्यांना कळविले आणि परत या असे विनविले. गणपतरावांचे उत्तर आले की जवळजवळ 50-60 एकरांमध्ये त्यांनी पेरणी केली आहे आणि ती पिके थोड्याच दिवसात हाताशी येतील अशी परिस्थिती आहे. परंतु ती पिके काढायची झाली तर त्यासाठी लागणारे भांडवल आणि मनुष्यबळ त्यांच्याजवळ नाही. बाबूराव तिकडे आले होते. बाबूराव तिकडे आले आहेत. तेही सर्व व्यवस्था करून येतील या आशेवर मी येथे टिकून आहे. अर्थात आम्ही त्यासाठी काहीच करू शकत नव्हतो. त्यामुळे बाबूराव काय करतील याची वाट पाहण्याखेरीज आम्हाला काहीच मार्ग नव्हता. बाबूराव इंदूरला परत जाण्याची चिन्हे काही आम्हाला दिसेनात. ते साधनसामग्री जमवण्यापेक्षा चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्या ओळखीपाळखी नातीसंबंध सधन मंडळींच्या मध्ये असल्यामुळे एखादी चांगली नोकरी मिळवणे त्यांना अवघड नव्हते. तशी ती त्यांनी मिळवली आणि ते सैन्यात दाखल झाले. महिनाभर वाट पाहून मी गणपतरावांना आईच्या संमतीने पुन्हा पत्र लिहिले आणि सर्व वस्तुस्थिती कळवली. हा महिना आम्हा सर्वांना काळजीचा आणि निराशेचा गेला. गणपतरावांची आणि आमची याबाबतची फसवणूक झाली असेही वाटले. पण हाती साधने आणि भांडवल नसताना अशा उद्योगात जाणे ही आमची पहिली चूक आहे हेही आमच्या ध्यानात आले. आईने मला सांगितले, गणपतीला लिही की असेल ते सर्व टाकून परत निघून ये. मी माझ्या आईचा निरोप गणपतरावांना पत्राने कळविला आणि त्यानंतर ते एके दिवशी परत आले. त्यांची प्रकृती खालावली होती. तेथील सर्व चिंतांनी बेजार झाल्यामुळे त्यांचे वजनही खूप कमी झाले होते. त्यांची ती दशा पाहून आम्ही सर्व कुटुंबातील मंडळी गहिवरून गेलो. माझे थोरले बंधू या सर्व बाबतीत थोडेसे तटस्थ होते. ते आपली नोकरी सांभाळून काम करण्याच्या प्रयत्नात होते आणि आम्हाला जेवढी मदत करणे शक्य होते तेवढी करत होते. कुटुंबाच्या मार्गदर्शनाचा सर्व भार आईवर होता आणि ती आपली कामे सांभाळून हे सर्व करीत होती. माझी आई निरक्षर होती पण मनाने अतिशय सुसंस्कृत होती. गणपतराव परत आल्यानंतर तिने त्यांना सांगितले, इंदूरला जाण्यात तू चूक केलीस. आता इतरांना दोष देऊ नकोस, कारण त्यामुळे अकारण कडवटपणा तयार होईल. आपली चूक आपण दुरुस्त केली पाहिजे. तू परत शाळेत जायला सुरुवात कर. गणपतरावांनी आईचा हा सल्ला मानला आणि त्या वर्षाच्या परीक्षेला बसण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण पुन्हा काही त्यांचे मन शाळेत रमले नाही. आईला कष्ट करू द्यायचे नाहीत असे त्यांनी निश्चित ठरवले आणि शाळेचा नाद सोडून एक स्थानिक नोकरी पत्करून त्यांनी आपला जीवनक्रम सुरू करण्याचे ठरविले. त्यावेळी ते मला म्हणाले, आईने कष्ट करायचे नाहीत आणि तू तुझे शिक्षण पुरे करायचे. कुटुंब चालविण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे आणि ती त्यांनी अखेरपर्यंत पार पाडली. याबद्दल आम्ही कुटुंबातली सर्व मंडळी त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत. मी वर सांगितले की माझी आई सुसंस्कृत होती हे तिच्या वागण्या बोलण्यावरून दिसतच असे. आमच्या गरिबीच्या घरात का होईना पण कोणी आले गेले तर त्यांना शक्तीप्रमाणे योग्य तो पाहुणचार करण्यास ती कधीच चुकली नाही. कधीकधी नात्यातली आणि देवराष्ट्राची 8-8, 10-10 मंडळी आमच्या घरी पाहुणे म्हणून येत असत. त्या सर्वांचे तिने केले. ती म्हणत असे, आपण अर्धपोटी राहावे पण आल्या गेलेल्याला पोटभर जेवू घालावे. देवाधर्मावर तिची श्रद्धा होती. रामायणाच्या कथेबद्दल तिला फार आदराचा भाव असे. कराडच्या एका मंदिरात रामायणाची कथा चाले. तिथे जाऊन ती महिनोगंती ऐकत असे. अधूनमधून ती मलाही घेऊन जात असे. तिच्याबरोबर जाऊन ऐकल्यामुळे रामकथेत मलाही रस निर्माण झाला. आईला रामायणाची सगळी कथा प्रसंगासहित माहीत असे. मी तिला उलटे सुलटे प्रश्न विचारित असे. ती म्हणे, तू शिकला आहेस ते वाचून पहा. मी जे ऐकले आहे ते भक्तिभावाने खरे मानते.
रामकथा ही तेव्हापासून माझी आवडती कथा आहे. आज त्यासंबंधी अनेक शंका माझ्या मनाशी येतात. परंतु रामायण हे एक काव्य आहे. त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, परंतु तो काही इतिहास नव्हे, अशी माझी भावना आहे. काव्य हे अलंकारिक व अतिशयोक्तिपूर्ण असते. काही काल्पनिक गोष्टी काव्यात योजाव्या लागतात, तशा त्यातही असल्या पाहिजेत. परंतु असे असूनही भारतामध्ये रामकथेवर जनसामान्यांचे जबरदस्त प्रेम आहे, हे तितकेच खरे. मी उत्तर हिंदुस्थानात आल्यानंतर हे प्रत्यक्ष पाहिले. तुलसीदासाच्या रामायणावर आधारलेली रामलीला दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या ऐन हिंदी भागांमध्ये अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने ऐकली व पाहिली जाते. याची कल्पना प्रत्यक्ष पाहून अनुभव घेतल्यावाचून येणार नाही. अक्षरशः हजारो लोक तासनतास बसून रामलीलेची सगळी कथा दिवसंदिवस पाहत असतात आणि शेवटी एका भल्या मोठ्या रावणाच्या मूर्तीचे दहन टाळ्यांच्या गजरात करून तो दिवस साजरा करतात. माझ्या मते रामायणात अनेक व्यक्तिचित्रे गडद रंगात उभी केली आहेत, पण त्यातील केंद्रस्थानी कोण आहे? कथेच्या नावाप्रमाणे रामच असावेत आणि दिसतेही तसेच. परंतु मी जितका अधिक विचार करतो तसे मला वाटते की केंद्रस्थानी असलेले व्यक्तिमत्व रामाचे नाही, तर ते सीतेचे आहे. सीतेचे स्थान या कथेचा प्राण आहे. सीतेच्या जीवनाभोवती ही करुण कहाणी गुंफली आहे. याला रामायण म्हणण्यापेक्षा सीतायन किंवा सीतायज्ञ म्हणावे हे अधिक उचित, अशी माझी भावना आहे. आई माझ्याकडून अधूनमधून साखरेबुवांची सार्थ ज्ञानेश्वरी वाचून घेत असे. ज्ञानेश्वरी समजायला जरा अवघडच, जुनी भाषा असल्यामुळे वाचून घेत असे. त्यातला अर्थ मलाही जसा समजायला पाहिजे होता तसा समजत नव्हता, पण मी वाचे. ती भक्तिपूर्वक ऐकत असे. एका आठवड्यात मी तिला 2 अध्याय वाचून दाखवले. तेव्हा मी तिला विचारले, आई, तू हे सगळे ऐकून घेतलेस, त्याचा सारांश तुझ्या मनाशी काय आला? तिने मला एका वाक्यात सांगितले. कृष्णदेव अर्जुनाला सांगतात की तू आपला मीपणा सोड आणि जे तुझे काम तू केले पाहिजेस ते तू करीत राहा, असे सगळे ते सांगत आहेत. आणि ते बरोबर आहे. गीतेचा इतका सरळ, साधा आणि सोपा आशय मी दुसऱ्या कोण्या पंडिताकडून ऐकलेला नाही. तिची समज चांगली होती, मन धैर्यशील होते आणि उदार होते. आमची खरी शाळा आमची आई होती. एकदा मी, आमची आजी आणि आई असे तिघे मिळून पंढरपूरला गेलो. कराडपासून पंढरपूर जवळजवळ 80 मैल आहे. आमच्या कराडच्या मारुतीबुवांच्या मंडपातून कार्तिकी आषाढीला पालखी जाते आणि बरोबर 4-2 बैलगाड्या जातात. मी, आजी आणि आई एका गाडीत इतरांबरोबर निघालो. अट अशी होती की आम्ही तिघांनी एकाच वेळी गाडीत बसायचे नाही. कुणीतरी एकाने चालले पाहिजे, म्हणजे गाडीत बसणाऱ्या सगळ्यांची सोय होईल. त्याप्रमाणे मजल दर मजल करीत आमचा प्रवास सुरू झाला होता. माझ्या आजीचे वय तेव्हा 60च्या पुढे होते, त्यामुळे तिला आम्ही गाडीत बसण्याचा आग्रह करीत असू, परंतु तिची प्रकृती काटक होती. ती म्हणे, मला काय झाले आहे, आणि तीही चालण्यामधला आपला हिस्सा उचलत असे. रोज 10-15 मैलांचा प्रवास करावा आणि रात्री रस्त्यावरच्या कडेला मुक्काम टाकून राहावे, असा आमचा क्रम होता. पालखीसमोर चाललेले रात्रीचे भजन ऐकत बसावे. 3 दगडांची चूल मांडून भाकरी पिठले शिजवून घ्यावे आणि उघड्या मैदानावर झोपून राहावे, असा हा जवळजवळ 1 आठवड्याचा कार्यक्रम चालू होता. अर्धे एक अंतर मी चाललो असेन, कधी गाडीत कधी चालत. या पद्धतीने आम्ही शेवटी पंढरपूरला पोहोचलो. यात्रेला जमलेली इतकी विलक्षण गर्दी यापूर्वी मी कधी कुठे पाहिली नव्हती. राहण्याची गैरसोय तर होतीच, पण अशा या अवस्थेत आणि आरोग्याच्या दृष्टीने फारशा सुविधा नसतानाही ही माणसे इतकी गर्दी करून या यात्रेला जमतात कशी, याचे मला मोठे आश्चर्य वाटले. एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगेमध्ये आम्ही सर्व उभे राहिलो. किती तास उभे राहिलो लक्षात नाही,
पण 4 तासांपेक्षा जास्त वेळ उभे होतो असा अंदाज आहे. शेवटी आम्ही एकदाचे कसेबसे मंदिरात पोहोचलो. गंध, अक्षता, फुले, कापूर, ऊद, धूप इत्यादी पूजा साहित्याच्या संमिश्रणातून निर्माण झालेला आपल्याकडील सगळ्याच देवळात असतो तसा वास सर्वत्र दरवळत होता. टाळ मृदुंगाच्या साथीने विठ्ठल नामाचा गजरही दुमदुमत होता. गर्दीमुळे मी घामघूम झालो होतो. कोणीतरी सांगितले की हा गरुडखांब आहे. मी जाऊन त्याला हात लावला. कोणीतरी ओरडले, हात लावायचा नाही. आणि नंतर त्यानेच माझ्या आईला सांगितले, बाई तुमच्या मुलाला सांभाळा. शेवटी विठ्ठलाच्या मूर्तीपर्यंत कसेबसे पोहोचलो. तेथे बसलेले पुजारी बडवे देवासमोर एक क्षण देखील कोणाला थांबू देत नव्हते. ढकलून पुढे काढीत होते. माझी उंची त्यावेळी स्वाभाविकच कमी होती. देवाच्या पायावर डोके ठेवण्याइतका मी उंच नव्हतो. कोणी एक पुजारी माझ्या आईवर खेकसला, चला लवकर इथून. पण आईने त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मला उचलून विठ्ठलाच्या पायावर घातले आणि मग आम्ही तेथून परतलो. त्यानंतर मी अनेक वेळा पंढरपूरला गेलो आहे, पण माझ्या या पहिल्या दर्शनाची आठवण मी विसरत नाही. नावलौकिक मिळाल्यानंतर, सत्ताधारी झाल्यानंतर मी विठ्ठलाचे निवांत दर्शन अनेक वेळा केले आहे. पण खेकसणाऱ्या बडव्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आईने उचलून विठ्ठलाच्या पायावर जे घातले त्याची अपूर्वाई मला नेहमीच जास्त वाटत आली आहे. गर्दीतले ते 4-2 दिवस, चंद्रभागेच्या वाळवंटात पडलेले ते भजनाचे फड आणि तेथे चाललेली मनसोक्त भजने, त्यांचे ते ठराविक आवाज आणि चित्र आजही माझ्या डोळ्यांसमोर येतात. नवल वाटते की असे हे शेकडो वर्षे पंढरपूरला चालू राहिले आहे. पुढे पुढे मी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतो. यामध्ये श्रद्धेचा भाग किती असे लोक मला विचारीत. मी त्यांना नेहमी सांगत आलो की मी कुठल्या एका दगडाच्या मूर्तीत ईश्वर आहे असे कधी मानत नाही. परमेश्वर म्हणून कुणी एक व्यक्ती कुठे बसून आहे आणि सर्व जग चालविते आहे असे माझे मत नाही. परंतु आपल्याला न समजणारी अशी एक जबरदस्त शक्ती आहे व तिचे अस्तित्व मानणे आवश्यक आहे. त्याशिवाय अनेक गोष्टींचा उलगडाच होत नाही. बुद्धिवादाने ईश्वर आहे हे सिद्ध करता येत नाही, तसेच तो नाही हेही सिद्ध करता येत नाही. म्हणून ज्या ठिकाणी शेकडो वर्षे समाजपुरुष नतमस्तक होत आला तेथे नतमस्तक होणे मी श्रेयस्कर मानतो. मंदिरात जाण्याच्या पाठीमागची माझी भावना हीच आहे. याच भावनेने मी तुळजापूरला जातो, प्रतापगडला जातो. यामध्ये देवभोळेपणाचा भाग नसतो, परंतु हे करण्याचे माझ्या मनाला एक प्रकारचे आंतरिक समाधान लाभते. ही गोष्ट मी कबूल केली पाहिजे. अशा तऱ्हेने कालक्रमणा चालू होती. माझ्या कुटुंबातील आई-भावांच्या सुखदुःखाची साथ माझे कार्य, छंद आणि वाचन यामध्ये मी वाढत होतो. परंतु एका छंदाबद्दल सांगावयाचे राहून गेले आणि तो म्हणजे नाटकांचा. महाराष्ट्रातील इतर गावांसारखेच आमच्या कराडलाही नाटकांचे वेड होते.